जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज चैत्र शुद्ध तृतीया, श्री वराह जयंती. वराह जयंतीचा आज दिवस. भगवंतांनी वराह अवतार धारण केला. आपण रामनामावलीमध्ये या सगळ्यांचा उच्चार करतो. निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, त्यामध्ये वराह रूप जय जय राम हे येतं. त्यामध्ये कश्यप ऋषी आणि त्यांच्या 2 पत्नी अदिती आणि दिती, श्रीमद भागवतातला हा भाग आहे, 3ऱ्या स्कंदामधला. त्यामध्ये अदिती जी आहे ती देवतांची माता आहे, तिच्यापासून झालेले सगळे देवता आहेत. आणि दिती जिने अवेळी पतीशी समागम केला आणि त्या पापामध्ये कश्यप ऋषीनेच तिला सांगितलं की तू हे जर अशोभनीय असं कार्य केलं, धर्माच्या विरुद्ध कार्य केलं, त्यामुळे तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येतील. असं म्हटल्यानंतर मग तिला आपल्या केल्या कर्माचा पश्चाताप झाला. आणि आता काहीतरी याच्यावर उपाय म्हणून मग कश्यप ऋषीने सांगितलं की तुझा नातू मात्र भगवंताचा भक्त होईल. त्याप्रमाणे आधी हिरण्याक्षाचा जन्म झाला आणि नंतर हिरण्यकश्यपूचा जन्म झाला. या हिरण्यकश्यपूच्या पोटी माता कयाधूच्या पोटी प्रल्हादाचा जन्म झाला. आणि हिरण्याक्ष जे आहे त्या हिरण्याक्षाच्या वधासाठी, कारण हिरण्याक्षाने जन्म झाल्याबरोबर ही पृथ्वी कुठे आहे, या पृथ्वीलाच मला आता रसातळाला न्यायचं, यासाठी त्यांनी शोध घेतला. तेव्हा त्याला कळालं की ही पृथ्वी पाण्यामध्ये एक तळाशी आहे. आणि त्यावेळेस त्यांनी ती पृथ्वी त्या ठिकाणी लपवून ठेवली. आता त्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी भगवंताने ब्रह्मदेवाच्या नासिकेतून जन्म घेतला. ते छोटंसं वराहाचं पिल्लू होतं. पाहता पाहता ते मोठं झालं आणि त्याने त्या पाण्यामध्ये प्रवेश केला. ती पृथ्वी शोधून काढली आणि त्या पृथ्वीला पाण्यावर म्हणजे त्या समुद्रावर ती स्थापित केली. हा भगवंताचा वराह अवतार आजच्या दिवशी झाला, चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी. याच वराहाने, म्हणजे त्यांना आपण आता वराहस्वामी म्हणतो आपण, या वराहाने पुढे या कलियुगामध्ये आपण तिरुपती बालाजीला जेव्हा दर्शनाला जातो तिथली जी पोथी आहे ती जरूर आपण वाचावी. त्यामुळे आपली एक त्या ठिकाणी दर्शन घेण्याची काय म्हणतो त्याला इच्छा नाही, दर्शन घेण्याचा आनंद जरा वेगळाच आपल्याला प्राप्त होतो. तिथे असं आहे की मुख्य देवतेचं दर्शन घेण्यापूर्वी वराहस्वामीचं दर्शन घेतलं पाहिजे. वराहस्वामीचं जे कुंड आहे त्यामध्ये स्नान केलं पाहिजे. हे वराहस्वामी म्हणजे हेच वराहस्वामी ज्यांनी या हिरण्याक्षाच्या वधासाठी भगवंताने अवतार घेतला. आणि त्याच वराहाने भगवंतांना म्हणजे तिरुपतीच्या व्यंकटेशाला त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली. आणि त्याचबरोबर तिच्या सेवेसाठी म्हणून आपली एक दासी त्यांनी दिली. ती दासी म्हणजे बकुळा. आणि ही बकुळा म्हणजे पूर्वजन्मेची यशोदा माता आहे. यशोदा मातेने भगवंताचा सांभाळ केला, पण भगवंताचे झालेले एवढे विवाह तिला पाहता आले नाही. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी बकुळा रूपाने
या यशोदेने जन्म घेतला. अशी ही कथा आपण जरूर मूळ पोथींमधून वाचावी. आता आपण आपल्या मूळ उपनिषदाकडे वळूया. कालचा जो दुसरा भाग होता उपनिषदाचा, त्यामध्ये आपण बऱ्याच चांगल्या प्रकारे सगळी पार्श्वभूमी पाहिली या उपनिषदाची. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य अवस्था, त्यानंतर जीव जो आहे, आत्मा जो आहे, त्याचं परब्रह्माशी होणारं मिलन आणि ते कसं होईल, कोणत्या स्थितीत होईल, त्याचा आपण सगळा म्हणजे काय म्हणतो त्याला, थोडक्यामध्ये आपण त्याचा विचार केला. आज जे आहे ते आपल्याला हे जे 12 मंत्र आहेत या उपनिषदाचे, त्यावर विचार करायचा आहे. आता या 12 उपनिषदाच्या मंत्रावर देखील बऱ्याच काही गोष्टी आहेत, कथा आहेत. प्रत्यक्ष मारुतीरायाने रामरायांना प्रश्न केला आणि ते म्हणतात की सगळे उपनिषद जे आहेत त्यांचा अभ्यास कसा करता येईल, इतके मोठे उपनिषद आहेत, त्याचा अभ्यास कसा करावा. मग रामराय त्यांना उपदेश देतात मारुतीरायांना की कमीत कमी 9 उपदेश किंवा हे 10-12 उपदेश जे आहे, उपनिषद जे आहेत त्याचा अभ्यास करावा. मारुतीराय म्हणतात तेवढासुद्धा वेळ नाही कलियुगातील लोकांना, त्यामुळे सगळ्या उपनिषदांचं सार असणारं एक उपनिषद कोणतं आहे ते मला सांगा. तेव्हा रामरायांनी या उपनिषदाचा उल्लेख केला, मांडुक्य उपनिषद, की हे उपनिषद असे आहे की याचा अभ्यास केला की इतर सर्व उपनिषदांचा अभ्यास झाला. सर्व उपनिषदांमध्ये जे तत्त्वज्ञान सांगितले ते या ठिकाणी अगदीच काय म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेटेड पद्धतीने या 12 मंत्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अ, उ, म, अर्धचंद्र आणि अनुस्वार. आता हे अर्धचंद्र म्हणजे माया आणि अनुस्वार म्हणजे त्या जीवाचा परब्रह्माकडचा प्रवासाची सुरुवात आहे. असं हे ओंकाराचं स्वरूप आहे, पूर्ण ब्रह्माचं हे प्रतीक आहे. अनंत ऊर्जा असणारं ह्या ओंकाराचं ध्यान अनेक जण करतात. जवळपास सकाळच्या वेळेस ओंकाराचा जप जो आहे तो करावा असा सांगितलं आहे. ओम 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 असं म्हणत असताना हळूहळू इतर गोष्टींचा विसर पडतो आणि तो जो नाद आहे, जसं आपण एक घंटी वाजवल्यानंतर ते घंटीचा आवाज जो असतो तो बराच काळ त्यानंतरसुद्धा राहतो. ती घंटी जेवढी मोठी असेल तेवढा त्याचा आवाज जास्त काळपर्यंत राहतो. तसं या ओमच्या शेवटच्या उच्चारामध्ये मध्ये हे सगळं माणूस जो आहे तो या सगळ्या भौतिकापासून तटस्थ राहतो आणि ब्रह्माच्या स्वरूपाची स्थिती त्याला सहजपणे प्राप्त होते. आता आपण या एकेका मंत्राचा या ठिकाणी विचार करणार आहोत. ओम इत्येदक्षरम् इदं सर्व उपाख्यानं भूतं भविष्यति इति सर्वम् ओंकार एव यच्च अन्यत् त्रिकालातीतं तदप्योंकार एव. ओम इति एतत् म्हणजे ओम असं हे एक अक्षर आहे. अक्षरम म्हणजे जे अविनाशी परमात्म्याचं स्वरूप असणारं हे एक अक्षर आहे. की इदम सर्वम, या जगामध्ये इदम या जगामध्ये जे जे दृष्टीला पडतं, जे जे आपल्याला दिसतं किंवा हे संपूर्ण जगत जे आहे ते त्याचंच स्वरूप आहे. उपाख्यानम, आणि म्हणून हे उपाख्यान आहे. त्यामध्ये भूत, भवत आणि भविष्य. भूत म्हणजे आत्तापर्यंत जे काही होऊन गेलं आहे ते, भवत म्हणजे वर्तमान, आणि भविष्यात म्हणजे पुढे जे होणार आहे ते सगळं या ओंकारापासूनच निर्माण झालेलं आहे. आणि सर्वम म्हणजे हे सगळ्याच्या सगळं जे आहे ते ओंकाराचं स्वरूप आहे. आणि म्हणून याला तो ओंकार कसा आहे तो त्रिकाला बाधित आहे. हे स्वरूप त्रिकाला बाधित आहे म्हणजे काल होतं, आज नाही, उद्या राहणार नाही असं नाही, पण आपण राहो किंवा न राहो, हे ओंकार जे आहे ते भगवंताचा पहिला अक्षर आहे. त्यामध्ये ओम, अ, उ, म. आपण पाहतो ह्या अ जो शब्द आहे त्या शब्दामध्ये आपल्या संस्कृतच्या व्याकरणाप्रमाणे प्रत्येक स्वर जो आहे क, ख, ग, घ, हे सगळे स्वर हे सगळे हलंत असतात. हलंत म्हणजे त्याचा अर्धाच उच्चार होतो. त्या हलंताची स्थिती पूर्ण होण्यासाठी त्या प्रत्येक स्वरामध्ये अ आपण अधिक केला, अ मिळवला तर ते पूर्ण अक्षर तयार होतं. क, ख, ग, ज्याला आपण उच्चार दीर्घ असा करतो असं ते अक्षर या अमुळे तयार होतं. आणि म्हणून हे अ जे आहे ते सुद्धा ओंकाराचं स्वरूप आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे.
आणि आता म्हणतात त्याचं उपाख्यान म्हणजे मुख्य आख्यान जे आहे, जे मला सांगायचं आहे ते त्या परब्रह्मस्वरूपाचं वर्णन या ठिकाणी करायचं आणि आता ते या ओमच्या मदतीने मी करणार आहे. आणि सर्वम ओंकार एव, जे जे तुमच्या दृष्टीत पतीस येतं ते सगळं ओंकार एव, म्हणजे ते सगळंच ओंकार आहे. याच्या अन्यत, याचा अर्थ आपण आपल्या दृष्टीला दिसणारी जी काही पृथ्वी आहे, जे काही जग आहे, किंवा आपल्या विचाराने आपण जिथपर्यंत धाव घेऊ शकतो तिथपर्यंत हे सगळं ओंकार स्वरूप आहे. आता या जीवाचे म्हणजे शरीराचे जे काही लिमिटेशन्स आहेत, जे काही आपण बंधनं आहेत, त्या बंधनाच्या पलीकडे जर जीवसृष्टी असेल, जसं आपण पाहतो ते ब्लॅक होल आहे, त्याच्या पलीकडे सुद्धा काही जीवसृष्टी आहे, असं आपण जर गृहीत धरलं तर त्याच्या पलीकडे असणाऱ्या जीवसृष्टीमध्ये सुद्धा ह्या ओंकाराचं स्वरूप ते सगळीकडे आहे. आणि कसं आहे ते, रीता ठावया राघवे विण नाही, तो राम कसा आहे, तो सर्वत्र व्यापलेला आहे. आपल्या उपनिषदामध्ये आपण पाहिलं की पहिलं उपनिषद आपण जे पाहिलं, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. ईशावास्यम इदम सर्व म्हणजे त्या भगवंतानी या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या छत्राखाली धारण केले आहे, म्हणजे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि तो त्याचं पालन पोषण आणि संहार हे तीनही तोच करतो. आणि त्याच परब्रह्माचं स्वरूप या ठिकाणी या एका अक्षरामधून व्यक्त झालेलं आहे, सर्वम ओंकारम. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की ओम हे अक्षर जे आहे त्याचा उच्चार अखंडपणे करावा. इतर जे ध्वनी आहेत ते सगळे या ओमपासूनच निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून सर्व गुणांनी म्हणजे संपन्न असा जो भगवंत आहे तो या एका ओंकारातून व्यक्त होतो. जसं कुंभार आहे, कुंभार माती घेतो आणि मातीपासून अनेक घट स्थापन करतो. आता अनेक घट निर्माण झाले, ते घट जरी वेगळे असले, आकाराने वेगळे असले, आणि आता आकार वेगळा असल्यामुळे आपण त्यांना वेगवेगळी नावे दिली. आता हे जरी रूप वेगवेगळं तयार झालं तरी या रूपांना नावं वेगळी आहेत, ते दिसायला वेगळे आहेत, पण मुळामध्ये ती मातीच आहे. त्यामुळे या जगामध्ये आपल्याला जे जे अनुभवास येतं, जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणजे प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी तेच परब्रह्माचं स्वरूप आहे. किंबहुना समर्थांनी जी व्याख्या केली आहे भक्तीची, भेटो कोणी एक नर, धेड महार चांबार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. भजनाची व्याख्या, त्याचं अंतर्मन आपल्याला राखता आलं पाहिजे. आता ते केव्हा शक्य असेल, जेव्हा ज्या गोष्टी किंवा ज्यांची माझी भेट होती त्या ठिकाणी तेच परब्रह्म आहे असा मला जेव्हा अनुभव येईल, तेव्हा त्यांच्याशी माझं वागणं सहजपणे बदलत जातं. आपले शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या कथा आहेत, आपल्याला माहिती आहेत. त्या तहाण्याने व्याकुळ झालेल्या गाढवालासुद्धा त्यांनी ते पाणी पाजलेलं आहे, जे पाणी रामेश्वराहून काशीपर्यंत न्यायचं होतं, तिथून पुन्हा रामेश्वराला अभिषेक करायचा होता. आता आपण असतो तर नाही, मी सोहळ्यामध्ये आहे, माझा उद्देश वेगळा आहे, मी याला गाढवाला पाणी पाजून मला काय मिळणार आहे असा विचार केला असता. पण त्यातला परब्रह्मतत्व जे आहे ते परब्रह्मतत्व अशा संतांच्या दृष्टोत्पत्तीस येतं, आपल्या येत नाही. आणि यामुळे आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्या चुकांमुळे, आपण केलेल्या कृतकर्मामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि हे जी संत मंडळी आहेत ती त्यांचं उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जन्म घेतात आणि ते पूर्ण होतात. पुन्हा तेवढ्याच आनंदाने देह सोडून ते परब्रह्मस्वरूपाला एकरूप होतात. आता या ठिकाणी या ब्रह्माच्या स्वरूपाबद्दल पुढे सांगतात की हे ओंकार कसं आहे. आता या पूर्ण उपनिषदामध्ये पुढच्या 12 मंत्रामध्ये याच गोष्टीचं विवेचन वेगवेगळ्या रूपाने केलेलं आहे. सर्वम हे तत् ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, सोयम आत्मा चतुष्पात. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की या उपनिषदामध्ये 4 प्रकारच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. मांडुक्य उपनिषद आपण म्हणतो, काल आपण पाहिलं. मांडुक्य म्हणजे हे बेडकासारखं, बेडूक सरळ सरळ काही चालत नाही. जसं आपण चालतो, एखादा किडा मुंगी चालते, तसं हे काही सरळ एका पावलानंतर दुसरं पाऊल ठेवतं असं चालत नाही, पण हे उड्या मारत चालतं. आता त्याच्या उड्या म्हणजे जागृत अवस्था,
तिथून उडी मारली तर स्वप्न अवस्था, तिथून उडी मारली तर सुषुप्ती आणि त्याच्यापुढे तुरीय अवस्था. जेव्हा आपण रस्त्याने जातो, मध्ये डिवायडर आहे, तर काही ठिकाणी असतं की यू टर्न घेता येतो आणि काही ठिकाणी यू टर्न घेता येत नाही. आता ह्या अवस्था अशा आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या ठिकाणी यू टर्न घेता येतो, म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये गेलेलासुद्धा पुन्हा जागृत अवस्थेला येऊ शकतो. स्वप्नामध्ये असणारंसुद्धा त्या स्वप्नाचं रंजन झालं, त्या स्वप्नामधलं सुख असो किंवा दुःख असो त्याचा अनुभव आपण घेत गेलो आणि त्याला जेव्हा जाग येते तेव्हा ती जाग आल्याबरोबर तो पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला म्हणजे इंद्रियाच्या देहाच्या व्यवहारासाठी पुन्हा तो ताजातवाना होतो. म्हणजे त्याने आता यू टर्न घेतलं, पुन्हा तो आपल्या पूर्वस्थितीला आला. पण त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होणं. आता ते होण्यासाठी त्याला तुरीय अवस्थेमध्ये जावं लागतं आणि त्या तुरीय अवस्थेमध्ये गेल्यानंतर मग हे मनाचे व्यवहार सगळे बंद होतात, इंद्रियांचे व्यवहार सगळे बंद होतात, विषयांचं आकर्षण हे सुद्धा बंद होतं आणि त्याला तुरीय अवस्था प्राप्त होते. म्हणजे आता तो ब्रह्मस्थितीच्या पुष्कळसा जवळ आहे. आता ब्रह्मस्थिती त्याला दिसती आहे, फक्त त्यामध्ये तो एकरूप व्हायचा शिल्लक राहिला आहे. म्हणजे तो आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. असे जे संत आहेत, असे जे महात्मे आहेत, त्यांच्या चरित्रामध्ये असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मांडूक्य उपनिषद जे आहे ते खरं आत्मतत्व काय याचं निरूपण करतं. आणि अजून एक उपनिषद आहे ते म्हणजे मुंडक उपनिषद. या दोघांमध्ये थोडंसं एक मिनिट ज्योत्स्नाताई, तुमचा व्हिडिओ बंद करा प्लीज. ते काय रोज सांगावं लागतं ना. हां, ठीक आहे. म्हणजे उगीच आपलं लक्ष तिकडे विचलित होतं स्क्रीनवर, त्यामुळे सगळ्यांनीच व्हिडिओ बंद ठेवावेत. आता हा जो मंत्र आहे, सर्वम हेतत् ब्रह्म अयमात्मा ब्रह्म, 4 जी उपनिषदाची वाक्य आहेत, जे महत्त्वाचे आहेत, ती आपण काल पाहिली. त्यामधले एक जे आहे ते या मांडूक्य उपनिषदामध्ये आहे, अयमात्मा ब्रह्म, मीच ते ब्रह्मस्वरूप आहे, अयमात्मा ब्रह्म आणि सोयम आत्मा चतुष्पाद. आता हे आत्मा जो आहे तो 4 त्याचे पाय आहेत, त्याचे पाद आहेत किंवा त्याचे 4 पायऱ्या आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते ब्रह्म कसं आहे, अयमात्मा म्हणजे परमात्मा, आत्मा म्हणजे परमात्मा, चतुष्पाद, त्याला 4 चरण आहेत आणि त्या 4 चरणांचं विवेचन या ठिकाणी दुसऱ्या मंत्रापासून केलेलं आहे. आता या ठिकाणचा अर्थ असा की मुळामध्ये जे सोनं आहे, म्हणजे मला एक छान आवडतं, या सोन्याला जेवढं आकर्षण आज सगळ्यांना आहे त्या सोन्याला आमच्या ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये भंगार असं म्हणलेलं आहे. आता भंगार म्हणजे जे काहीच कामाचं नाही ते भंगार, आणि जे काहीच कामाचं नाही त्याचं आकर्षण आपल्याला आहे. म्हणजे आपण या सगळं जे दिसतं ते खरं आहे असं समजतो आणि त्यामध्ये आपण अडकून राहतो आणि त्यामुळे जन्म मरण पुन्हा फेरे हे जे आहेत आपल्या सुरू असतात. आणि मग या ठिकाणी सांगतात की एक सोनं जे आहे ते मूळ सोनं आहे, त्यापासून अनेक अलंकार झाले, त्या अलंकाराला सगळी नावं वेगवेगळी मिळाली. एखादा आकार आपल्याला आवडत नाही म्हणून सोनाराकडून आपण पुन्हा दुसरा आकार करून घेतो आणि तो पसंत पडला नाही म्हणून पुन्हा एकदा परत करतो. म्हणजे एवढं आपण दृश्य विश्वामध्ये आपण एवढे रममाण झालेले आहो. पण या दृश्य विश्वाच्या मागे असणारं परब्रह्माचं तत्त्व हे जेव्हा आपल्याला कळेल मग तेव्हा की सोने आणि माती आम्हा मृत्तिके समान, ते सोनं असो किंवा माती असो ते आम्हाला मृत्तिके समानच आहे. आमचे रामकृष्ण परमहंस एका हातामध्ये सोनं आणि एका हातामध्ये माती घेऊन म्हणतात की याच्यामध्ये काय आणि त्याच्यामध्ये काय असा विचार करण्यापेक्षा हे दोन्ही समुद्रामध्ये पाण्यामध्ये टाकून द्यावं म्हणजे आपण मुक्त होतो. म्हणजे जे आकर्षण, अरे नाही ते फार महत्त्वाचं आहे ते कोणाला देऊ नकोस, आणि हे दुसरं जे आहे ते आता खराब झाले हे सगळ्यांना कोणालाही द्यायला काही हरकत नाही. यमनचिकेचा संवाद आपण ऐकला, त्यामध्ये ज्या दग्धतृणा अशा गायी आहेत की ज्यांनी आतापर्यंत एवढं गवत खाल्ले की आता त्यांचा गवताला खाण्याची इच्छासुद्धा त्यांच्या ठिकाणी नाही. आता दूध देण्याची सुद्धा इच्छा नाही, त्या दूध देऊ पण शकत नाहीत. अशा ज्या गायी आपल्याकडे आहेत ते त्या राजाने दान दिलं ब्राह्मणांना, आणि हे चूक आहे हे त्या छोट्या नचिकेताला समजलं आणि त्याने त्या वडिलांना थांबवलं. हे आपण त्यामध्ये पाहिलं. म्हणजे जे आपल्याला द्यायचं आहे ते चांगल्यात चांगलं असेल तर आपण ते दिलं पाहिजे, तर त्या दानाचं काहीतरी पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. आता
आता आपला आत्मा आणि ते परब्रह्म तत्व याचा थोडासा विचार करायचा. सूर्य जो आहे तो कितीतरी अंतरावर आहे. आता पूर्वीचं उदाहरण आहे, आजकाल काही म्हणजे झोपड्यामध्ये राहणं हे आपल्याकडून काही होत नाही किंवा आपला तो अनुभव आता नाही त्या मानाने. पण लहानपणी जसं जसं आम्ही खेड्यामध्ये होतो तेव्हा एखाद्या झोपडीमध्ये गेल्यानंतर एखाद्या सूर्याच्या उजेडाचा कवडसा त्या झोपडीमध्ये आत शिरतो. आता तो आत शिरतो, तो ज्या ठिकाणून शिरतो ते छोटंसं छिद्र असेल आणि त्यामधनं ते सूर्याचं किरण आतमध्ये येतात. आता मूळ सूर्यामध्ये असणारी जी उष्णता आहे तीच त्यामध्ये सुद्धा आहे. जे अंशी आहे आणि जो अंश आहे त्यामध्ये गुणधर्म सारखेच असतात. तो सनातन आहे म्हणून मलाही वाटतं की मी मरू नये. तो सनातन आहे म्हणून मला असं वाटतं की माझंच नाव सगळीकडे झालं पाहिजे. त्या परब्रह्माचं, त्या भगवंताची जेवढी कीर्ती सगळीकडे असेल तेवढं प्रत्येक जीवाला वाटतं की आपली पण कीर्ती झाली पाहिजे. पण ते होण्याचे मार्ग जे आहेत, जे अध्यात्मात सांगितलेलं आहे ते आपण अवलंबायचे, त्याप्रमाणे आपलं कार्य करायचं. ह्याचा मात्र आपल्याकडे काय म्हणतो आपण त्याला तेवढा धीर नाही. आणि मग काय की सहजपणे मिळेल त्याच्यावर संतुष्ट न राहता अजून मिळावं याला तृष्णा असं म्हणतात. आणि ही तृष्णा कशी आहे, ती अग्नीप्रमाणे आहे. जेवढी आहुती द्याल तेवढा तो अग्नी अधिक प्रज्वलित होतो. ती केव्हा तरी मिटली पाहिजे. त्यापासून आपलं मन जे आहे ते आपण ओढून घेतलं पाहिजे. या बाह्य गोष्टींमध्ये आपलं मन जे गुंतून राहिलं आहे त्याला अंतर्मुख केलं पाहिजे. आणि ते अंतर्मुख करण्याची पायरी म्हणजे ह्याच आहे, जागृती, मग स्वप्न, मग सुषुप्ती आणि मग तुर्य अवस्था. आता सूर्याचा प्रकाश जो आहे तो सूर्य उगवताना आणि अस्ताला जाताना दोन्ही वेळ सूर्य तोच आहे. आपल्या दृष्टीने सूर्यास्त आहे, आपल्या दृष्टीने सूर्योदय आहे. पण सूर्याच्या दृष्टीने सूर्योदय नाही आणि सूर्यास्त पण नाही, तो आहे तसाच आहे. त्याची किरणं तेवढेच प्रकार असतात. पण विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर सकाळी सौम्य असतात, संध्याकाळी सौम्य असतात, दुपारी खूप प्रखर असतात. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र हे जे आहेत भ्रामयन सर्व रूपाने यंत्रारूढानी मायया, यंत्राप्रमाणे सगळेजण याच्या भोवती फिरत असतात. आणि मग तो सूर्याचा प्रकाश, आपणच सूर्याला विनंती करावी की तुझा जो हा प्रकाश आहे, जो तू सकाळच्या वेळेस आमच्यावर सगळं त्याचा वर्षाव करतो, तोच आता तुझ्याकडे ओढून घे, त्याचं आकर्षण कर. आणि ते केल्यानंतर मग पुन्हा उद्या जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा पुन्हा तेच सूर्याची किरणं, कोवळी किरणं आमच्या अंगावर पडू दे, ज्यामुळे आमचं तनुभी विषयम देवहितं यदायुः, देवाचं कार्य करण्यासाठी आम्हाला पुन्हा शक्ती प्राप्त व्हावी. म्हणून आता या ठिकाणी 4 जे आहेत ते बदल आहेत माणसाच्यामध्ये होणारे, ते म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. आता जागृती म्हणजे या प्रत्येक ठिकाणी आत्म्याचं वर्चस्व आहे. आणि आत्मा आहे म्हणून हा सगळे अनुभव आहेत. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत अनुभव आहे. जोपर्यंत ते काय म्हणतो आपण इंटरनेट आहे तोपर्यंत तुम्ही ऐकू शकता, मी पण बोलू शकतो. पण ते इंटरनेट गेलं की मग सगळं बंद. किती महागाचा मोबाईल असला तरी त्याचा उपयोग नाही. हे जसं आहे तसं हे ब्रह्मतत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत ऐकणं आहे, तोपर्यंत बोलणं आहे, तोपर्यंत चालणं आहे, तोपर्यंत विचार करणं आहे, तोपर्यंत बुद्धीचं सगळं आहे. पण बुद्धीचं वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, हे आपल्याला माऊलींनी स्पष्टपणे हरिपाठामधून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याचा अनुभव घेण्यासाठी ह्या आत्म्याने, आता आत्मा जो आहे तो जागृत अवस्थेमध्ये या जगाचा अनुभव घेतो. कसा घेतो? डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, रसनेने त्याची चव जाणून घेतो, श्वासाने त्याचा गंध असो, दुर्गंध असो, तो त्याचा अनुभव घेतो. आणि हे सगळं इंद्रियाद्वारे तो करत असतो. आता जगाचा अनुभव असा आहे की सुख आणि दुःख, लोभ, माया हे सगळं जे आहे त्याचं आकर्षण प्रत्येकाला आहे. आणि ते आकर्षण जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाच्या ठिकाणी मी म्हणजे देहबुद्धी आहे. आणि देहबुद्धी आहे तोपर्यंत परमात्म्याचं स्वरूप आपल्याला अनुभवास येणार नाही. म्हणून विवेके कराव्या नेटका, संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, आणि नेटका करता फिका होत जातो. असं हे जागृत अवस्थामध्ये आहे, जागेपणे आहे. जो अनुभव आपण घेतला त्यामध्ये आनंद झाला, पण तो आनंद काही काळ टिकतो, मग पुन्हा दुःख आहे. सुख सुख म्हणत आहे दुःख टाकून आले, भजन सकळ गेले चित्तदृष्टीत झाले, भ्रमित मनवळेना
हित ते आकडे ना परमकठीण देही देहबुद्धी गळेना. उपनिषद जसे आहेत तसंच हे आपले करुणाष्टक आहेत, ज्याचा उच्चार प्रत्येक घरामध्ये असे संध्याकाळी आपल्या घरामध्ये उपासनेमध्ये आपण करत असतो करुणाष्टकाच्या मध्ये. आता हे जागृतीचे व्यवहार हे जागेपणी असतात. तर जागृतीचे सगळे व्यवहार झाल्यानंतर मग आता कुठेतरी विश्रांतीला जावं, थोडंसं थकलो आता मी, जरा बसतो खाली, असं जेव्हा आपण म्हणतो त्याप्रमाणे दिवसभराचे व्यवहार सगळे झाले. आता इंद्रिय जी आहेत ती आता दिवसभराच्या त्याने थकली, त्यांना श्रम झाले. आता आपल्याला स्वप्नावस्था किंवा झोपेची अवस्था, निद्रा अवस्था येते. निद्रा अवस्था आल्यावर पलंगावर येतो, गादीवर येतो, किंवा काय जे असेल ते त्याच्यावर आपण अंग टाकतो. अगदी माझाच अनुभव सांगतो. 1970-72मधला अनुभव आहे. त्यावेळेस खिशामध्ये जास्त पैसे नाही, मुंबईमध्ये होतो आणि दिवसभर त्या ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीमध्ये पुस्तकं बदलायचे होते. 4 पुस्तकं बदलायला त्यावेळेस 25-30 रुपये पोस्टाने लागायचे. मी विचार केला याच्यापेक्षा 9 रुपये तिकीट तर आपणच मुंबईला जावं आणि परत यावं ते पुस्तकं बदलून. म्हणून मी गेलो. खूप थकलो होतो. पण त्या महानगरपालिकेच्या समोरच्या चौकामध्ये जेव्हा झाडाला टेकून मी बसलो तेव्हा तिथेच मला झोप लागली. आता ती कशामुळे लागली? कारण दिवसभराच्या कष्टामुळे. किंवा जाग आल्यावर मग लक्षात अरे आपल्या गाडीची वेळ झाली, मग पुन्हा स्टेशनवर धावपळ सुरू. हे जागृतपणे जे आहे ते स्वप्नामध्ये होत नसतं. जागृतपणाचे व्यवहार सगळे बंद होतात आणि स्वप्नामध्ये मात्र आता काय राहिलं तर मन जे आहे ते मात्र आपलं असतं. ते मन स्थिर नाही. मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थान कर्षती. हे मन सगळीकडे आपलं आकर्षण करून घेतं आणि त्यामुळे सगळ्या विषयांचा अनुभव जोपर्यंत मन आहे तोपर्यंत आपल्याला येत जाणार. आता पण या झोपेमध्ये मनाचे व्यवहार फक्त चालू असतात. दिवसभराचे विचार जे आहेत, पूर्व आपलं जे काही कर्म आहे त्यानुसार आपल्याला ते स्वप्न पडतात. आता जागृतीतलं जे जग आहे, जागृतीतलं जे दृश्य आहे त्याचं आकर्षण या ठिकाणी नसतं. पण आपल्या मनाने जे निर्माण केलं त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे आपलं मन असतं आणि त्यामुळे त्या झोपेमध्ये सुद्धा, त्या स्वप्नामध्ये सुद्धा आपण त्या स्वप्नामधील सुखाचा अनुभव घेतो, स्वप्नातील दुःखाचा सुद्धा अनुभव घेतो. आता तो अनुभव कसा आला असा विचार केला तर त्याचा विचार आपल्याला जागं झाल्याशिवाय होत नाही. दुःख असेल तर जागं झाल्यावर बरं झालं ते स्वप्न होतं, नाही तर मी किती घाबरलो होतो असं सहजपणे माणूस म्हणायला लागतो. म्हणून स्वप्न हे मनाचे व्यवहार. आता त्यामध्ये एक आम्हाला लहानपणी एक गोष्ट होती, अल्नास्टरची गोष्ट होती, इंग्रजीमध्ये होतं ते. अल्नास्टर हा काचेचे भांडी विकणारा होता. टोपल्यामध्ये सगळी काचेची भांडी घेतली, दिवसभर श्रम केले, भांडी विकली आणि येताना जाताना थकला म्हणून एका झाडाखाली झोपला. आता त्याला थकल्यामुळे झोप लागली. आता स्वप्नामध्ये त्याला दिसायला लागलं की असे भांडी विकल्यामुळे मी खूप श्रीमंत झालो आणि माझं लग्न झालं, माझी बायको माझ्याबरोबर आहे, संसार सुरू झाला, पण मी सांगितलेलं माझ्या बायकोने ऐकलं नाही. असा मनामध्ये स्वप्नामध्ये विचार आल्याबरोबर त्यांनी आपले हातपाय झाडले, त्या बायकोला मारायला सुरुवात केली स्वप्नामध्येच. आता परिणाम काय झाला की ते जे टोपलं होतं ज्यामध्ये काही काचेची भांडी होती ती सगळी फुटली. म्हणजे मनाचा व्यवहार जो आहे तो स्वप्नामध्ये होता, तो आता दृश्यामध्ये, जागृत अवस्थेमध्ये त्याचे परिणाम दिसायला लागले आणि मग त्याला तो पश्चाताप झाला. आता ह्या दोन्ही अवस्थांच्या पलीकडे मगाशी मी म्हटलं मी यू-टर्न म्हणजे झोपेतला स्वप्नातला सुखाचा आनंद असेल किंवा एखाद्या कथेमधला आनंद असेल, तो पुन्हा घ्यावा असं वाटलं तर ते स्वप्न पुन्हा डोळे मिटले तरी आपल्याला पडत नाही, तो एकदाच अनुभव येतो. पण जेव्हा जागं होतं तेव्हा हे सगळं विसरून माणूस पुन्हा आपल्या व्यवहाराला लागतो. आता सुषुप्ती ही तिसरी अवस्था. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आता इथे काय, सर्वम हेतत् ब्रह्माय अयमात्मा ब्रह्म सोयम आत्मा चतुष्पाद. की चतुष्पाद म्हणजे चार चरणवाला आहे. आता याच्याबद्दलचा विचार या ठिकाणी आहे. आता या चारही अवस्था ज्या आहेत त्यामध्ये अजून एक आपण गोष्ट पाहू की भगवंताचं सांगणं आहे की हा भवसागर पार करून जाण्यासाठी, भवसागर पार कशासाठी करायचा की या जीवाला मोक्षदशा, मुक्तीची दशा प्राप्त व्हावी आणि त्यासाठी सुलभ साधन म्हणजे हे नाम हे साधन आहे. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साधरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. म्हणजे भवाचं जे मूळ आहे ते निर्मूळ होण्यासाठी हे नाम आपण घेतलं पाहिजे. तसं हे जे उपनिषद आहे ते सगळ्या उपनिषदांचं सार आहे.
सगळ्या उपनिषदामध्ये असणारं जे ज्ञान आहे ते या एका उपनिषदामधल्या 12 मंत्रामध्ये आहेत. म्हणजे ही 12 मंत्र किती महत्त्वाचे आहेत ते लक्षात घ्या. आणि मग यामध्ये सांगितल्याप्रमाणे ध्यानपूर्वक सगळं लक्ष ठेवून आपण ओंकाराचा जप केला तर एका विलक्षण अशा शांतीचा अनुभव आपल्याला येतो. आणि तेच त्या ब्रह्माचे द्वार, म्हणजे आता ते तिथपर्यंत गेल्यानंतर आपण आता ते द्वार ओलांडून ब्रह्मपदाची प्राप्ती किंवा ब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो. आत्मा किंवा ब्रह्म हा जो भेद आहे तो मिटला पाहिजे. म्हणजे मी वेगळा आहे आणि परब्रह्म तत्व वेगळं आहे, त्यापेक्षा मी तेच आहे, अहम ब्रह्मास्मी असा अनुभव येणं हे साधकासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे. आता इथं म्हणलेलं आहे की या तिसऱ्या यामध्ये जागृत स्थानो बहिष्प्रज्ञा सप्तांग एकोनविंशती मुखः स्थूल भूक वैश्वानरः प्रथम पादः. हा खंड आता दुसरा सुरू होतो. पहिल्या खंडामध्ये पहिले 2च मंत्र आहेत. खंड आपण लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, कारण आहेतच मुळामध्ये 12च मंत्र आहेत, पण काही ठिकाणी त्यांचा खंड म्हणून उल्लेख केला आहे. पहिल्या खंडामध्ये 2 मंत्र, पहिला आणि दुसरा. आता दुसरा खंड जो आहे तो या ठिकाणी सुरू होतो. जागरित स्थानो बहिष्प्रज्ञ सप्तांग एकोनविंशती मुखः स्थूल भूक वैश्वानरः प्रथम पादः. आता 4 पाद आपण सांगितले, ते 4 पाद कोणते याचं विवेचन आता या ठिकाणी केलेलं आहे, ते आपल्याला तो पाहायचं. आता जागृत स्थान हा म्हणजे जागृत अवस्था, जे स्थूल जगत आहे त्याचा अनुभव जो आहे तो आपण घेत असतो. आता हा अनुभव घेण्यासाठी साधन काय, करणं काय, तर आपलं शरीर आहे. त्या शरीर आहे, त्यामध्ये आत्मतत्व आहे, त्यामध्ये इंद्रिय आहेत आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टीच्या तत्त्व आहेत, ती सगळी तत्त्व त्यामध्ये असल्यामुळे हा आपण अनुभव घेऊ शकतो. त्याला म्हणायचं जागरित स्थान हा. आता बहिष्प्रज्ञा हा म्हणजे की जे ज्ञान आपल्याला या बाह्य जगतामध्ये आहे ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. आता ते प्राप्त करण्यासाठी हे शरीर आहे. शरीर आद्यम खलु धर्म साधनम. हे शरीर आहे म्हणून आपल्याला धर्माची साधना करण्यासाठी, धर्माच्या यशाची प्राप्ती करण्यासाठी हे एक माध्यम आपल्याला प्राप्त झालेलं आहे, बहिष्प्रज्ञा. पण आपलं मन जे आहे, आपलं शरीर जे आहे की ते बाह्य जगतामध्ये सगळं भरकटलेलं आहे, सगळीकडे पसरलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे जे आहे ते या ठिकाणी सांगितले की सप्तांग आणि एकोनविंशती मुखः. आता हा अनुभव आपण कसा घेतो हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सप्तांग 7 अंग जे आहेत त्याचा उच्चार या ठिकाणी केलेला आहे की या जागृत अवस्थेमध्ये संपूर्ण स्थूल जगत जे आहे ते शरीराचा अनुभव, शरीर ते अनुभव घेतं. आणि आता यामध्ये बहिष्प्रज्ञा ज्याचे ज्ञान या बाह्य जगतात पसरलेले आहे ते घेण्यासाठी आपल्याला कोणते उपयोगी येतात, तर सप्तांग आणि एकोनविंशती मुखः त्याचा विचार आपल्याला करायचा. आता 7 अंग कोणते? श्रीमद भागवतामध्ये विराट स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. त्या विराट स्वरूपाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे म्हणजे अवस्था किंवा त्या शरीराचे विराटाचे जे भाग आहेत ते वेगवेगळ्या स्थितीचे आहेत ते सांगितले. जसं आपण गायत्री मंत्राचा उच्चार करतो, गायत्री मंत्राचा जप करत असताना 3 व्यारती, सप्तव्यारती असे त्यामध्ये प्रकार आहेत. 3 व्यारती असे ओम भूर्भुवः स्वहा, सप्तव्यारती असे ओम भूः स्वाहा, ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम. म्हणजे हे जे 7 आहेत त्याला सप्तव्यारती असं म्हणतात. हे व्यारती म्हणजे काय की 7 लोक आणि खाली असणारे सप्तपादा असे 14 लोक आहेत. आता ही 14 लोक जे आहेत त्यामध्ये निरनिराळ्या पुण्यात्मे असतील किंवा पापात्मे असतील यांचा तो लोक आहे. जसं भूः म्हणजे हे पृथ्वी आहे, या पृथ्वीवर मनुष्य योनी आहे, मनुष्य आणि इतर सगळ्या योनी पृथ्वीवर आहेत. भुवः म्हणजे अंतरिक्ष. आता अंतरिक्षामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे योनी आहेत, त्यासुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतात, त्या ठिकाणी आपल्याला गती मिळू शकते. आता स्वहा जो आपण म्हणतो तो म्हणजे स्वर्गाचं स्थान आहे, ते स्वर्गप्राप्ती आहे. त्यामध्ये देवता आहेत स्वर्गाचं आणि स्वर्गातील देवतांचे प्रमुख असणारे इंद्र आहेत. आता हे इंद्रसुद्धा किती प्रकारचे आहेत ते भागवताचा अभ्यास केला की हे लक्षात येतं की हा इंद्राचं स्थानसुद्धा काही परमनंट नाही, ते सुद्धा बदलत जातात. देवता आहेत त्यासुद्धा बदलत जातात. आता
यानंतर येतं महा म्हणजे ऋषी मुनी जे आहेत, जे संत आहेत, त्यांचा हा लोक आहे, महरलोक. त्यानंतर येतात जनहा म्हणजे सनकादिक ऋषी, जे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत, भगवंतापासून निर्माण झालेले आहेत, त्यांचा जो लोक आहे तो म्हणजे जनहा, सनकादिक ऋषी त्या ठिकाणी राहतात. नंतर तपहा, जे तपस्वी आहेत, ज्यांनी तपाने आपल्या परब्रह्माशी एकरूपता मिळवलेली आहे, ते तपस्वी, ती साधना त्यांनी केली म्हणून त्यांना तपोलोकामध्ये त्यांना आश्रय मिळतो. तपोलोक त्यांच्यासाठी आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे तो सत्यलोक किंवा ब्रह्मलोक. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा निवास असतो. असे ओम भूः भुवः स्वहा महा जनः तपः आणि सत्यः असे ते 7 लोक आहेत. आता याचा उच्चार या ठिकाणी केलेला आहे. या तिसऱ्या मंत्रामध्ये जागृत अवस्थेचं विवरण या ठिकाणी केलं. जागरित स्थानो बहिष्प्रज्ञाः सप्तांग 19 मुखाः स्थूलभुक् वैश्वानरः प्रथम पादः. 4 पाद, 4 चरण जे सांगितले त्यापैकी पहिल्या चरणाचं व्याख्यान जे आहे ते आता या तिसऱ्या मंत्रामध्ये केलेलं आहे, स्पष्ट करून सांगितलं. आता सप्तांग जे आहे ते आपण पाहिलं की ज्या ज्या लोक आपल्याला मिळू शकतात ते कोण आहेत, तिथे कोण असतं याचं वर्णन या ठिकाणी आलं. आता 19 मुखाः. आता 19 मुखा म्हणजे किती? 19 मुखं असणार. आता 19 मुखं कोणती? मुखाने आपण काय करतो की बाहेरची वस्तू आतमध्ये घेतो मुखाने. त्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय आहेत 19मध्ये. त्यानंतर पंचकर्मेंद्रिय आहेत, पंचप्राण आहेत आणि 4 अंतःकरण आहेत. पंचज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहेत. पंचकर्मेंद्रिय आहेत, ज्याने आपण कर्म करतो, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. त्यानंतर आहेत पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. याचं स्थान कोणतं आहे ते सुद्धा ग्रंथराज दासबोधामुळे खूप छान सर्वांगितो सबान. व्यान कुठे आहे ते सांगितलं. 5 इंद्रिय आहेत. प्राण, एकच श्वास जो आपण आतमध्ये घेतो, पुन्हा तो निश्वास बाहेर सोडतो, त्यामध्ये 5 गोष्टी आहेत. त्याने आपल्या जीवाचं भरणपोषण होतं. ते वेगवेगळ्या स्थानावर कसं होतं ते सगळं ह्या पंचप्राणामुळे आपल्याला लक्षात येतं. आता हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि पंचप्राण आणि त्यानंतर येतं 4 अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे मन जे आहे ते वायुरूप मन आहे. तरी का आवरावी उर्मी चंचल मनाची, मनश्चेष्टानि इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. ते मन जे आहे ते मन ताब्यात ठेवा. मन हे चंचल, न राहे स्थिर, निरूपणी मन हे शिरावे ना. निरूपण होत असताना आपलं मन 4 ठिकाणी भरकटत राहतं. त्यामुळे ऐकणारे खूप दिसतात, पण मन भरकटल्यामुळे जे ऐकलं ते त्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचलंच नाही. होय होय वारकरी जाय तू पंढरी. अभंगामध्ये म्हटलेलं आहे की एक वारकरी असे करा की तो त्या एका वारीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाशी एकरूप होऊन जावं. आता हे होत नाही. आयुष्यभर वारी केले तरी पण होत नाही. कारण काय? त्यामध्ये आपलं मन जे आहे त्या ठिकाणी भरकटलेलं असतं. आणि ते मन जोपर्यंत आपलं स्थिर होत राहणार नाही, ते मन आपलं या इंद्रियांना आवर घालणार नाही. बहिर्मुख अशी इंद्रिय जोपर्यंत अंतर्मुख होणार नाही तोपर्यंत असा अनुभव आपल्याला येणार नाही. आता स्थूल जगताचा जो एक पुढचा शब्द आहे स्थूलभूक, या ठिकाणी 19 मुखाः स्थूलभूक आणि मग वैश्वानरः प्रथम पादः. पहिलं चरण जे आहे ते कोणतंही या तिसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता कठोपनिषद आपण पाहिलं, त्यामधला शांतिमंत्र आपण पाहिला. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. याचा अर्थ पुन्हा आपण सविस्तरपणे पाहिला. आता तो अर्थ पुन्हा पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूबचा आपण जास्तीत जास्त उपयोग करावा. माझं पण ते चॅनल आहे, इतर जणांचे पण चॅनल आहे. त्या यूट्यूबमध्ये ते नाव टाकायचं किंवा आपल्याला जे उपनिषद ऐकायचं ते नाव टाकलं तर त्या उपनिषदावर ज्यांचे प्रवचन आहेत त्यांचे ते चॅनेल्स आपल्याला ओपन होतात. ते आपण शांतपणे ऐकू शकतो.
आणि असं अखंडपणे ऐकत गेलं की तो एखादा विषय आपल्या मनामध्ये स्थिर होतो. आपल्या कल्पना ज्या आहेत त्या स्थिर होतात आणि एक दृढ संकल्प मनामध्ये येतो की या जीवाला परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मी काय केलं पाहिजे, हा एक स्पष्ट मार्ग आपल्यासमोर मोकळा होतो. आता या ठिकाणी ओम सहनव भुनक्तू, भुनक्तू शब्द आहे म्हणून याचा आपण उच्चार केला या शांती मंत्राचा. आता भुनक्तू याचा अर्थ काय आहे आणि त्याच्या आधी ओम सहनव सहनावतू, अवतू म्हणजे माझं रक्षण करा. माझं म्हणजे आता उपनिषद असल्यामुळे गुरु आणि शिष्य हे दोघे प्रार्थना करतात की आमच्या दोघांचं तुम्ही रक्षण करा. सहनव भुनक्तू, आता भुनक्तू म्हणजे आमच्या दोघांचं पालन तुम्ही करावं. भुनक्तू शब्द भुन धातू जो आहे तो दोन्ही रूपाने आहे, ते भोजनाच्या रूपाने सुद्धा आहे आणि आमचं पालन करावं या अर्थाने सुद्धा आहे. म्हणून या जगाचा अनुभव घेणारा जो आहे तो कोण आहे, तो जो मीच आहे, पण तो ब्रह्मरूपाने मी आहे, शरीर रूपाने मी नाही. शरीर रूपाने असेल तर मग त्यामध्ये तिखट, आंबट, खारट ह्या सगळ्या चवी लागतात, पण ब्रह्मरूपाने तो असेल तर त्या चवी तेवढ्या जाणवत नाही जेवढ्या सर्वसाधारण माणसाला जाणवतात. काय स्वयंपाक केला, मीठ एवढं घातलं, काय करतेस हे खापरं, दासबोधामध्ये खूप छान दिलं आहे की तुझं लक्ष कुठं होतं आणि एवढं मोठं मीठ घातलं, एवढं मोठं खारट केलं, एवढं मोठं आंबट केलं, असं बायकोला ओरडतो आणि मग नंतर मग तेच त्याला ते पुढे त्याचे विचार त्याप्रमाणे होतात. तर असं न होता ते उदरभरण नो हे जाणे जे यज्ञकर्म या अर्थाने जे भक्षण झालं, भुनक्तू असेल तर तसं सह न भुनक्तू, आणि त्या अन्नाने माझं आणि माझ्या गुरूंचं ज्यांच्या सान्निध्यामध्ये येऊन मी हे सगळं ज्ञान मिळवत आहे, आमच्या दोघांचं पालन तुम्ही करावं. आता हे जे आहे, आता वैश्वानर हा एक शब्द आहे. वैश्वानर म्हणजे तसं पाहिलं तर अग्नीचंच नाव आहे वैश्वानर, पण हा वैश्वानर म्हणजे ज्या सगळ्या विश्वामध्ये जो भरून राहिला आहे तो आहे आणि या विश्वाला धारण करणारा तो आहे. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि. खलु इदं ब्रह्मासि म्हणजे हे परब्रह्म म्हणजे तूच आहेस असं गणपतीला आपण म्हणतो. म्हणजे एका देवतेच्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची आपण कल्पना करतो आणि हे गणपती अथर्वशीर्ष आपण गणपतीच्या पुढे शक्यतो आपण त्या चतुर्थीच्या दिवशी याचे पाठ होतात. अनेक ठिकाणी अनेक पाठ होत असतात. तसं आपण ह्या वैश्वानर हा जो अग्नी आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न जे आहे ते पचवण्यासाठी अग्नी पाहिजे आणि तो अग्नी माझ्यामध्ये तो आहेच आहे. त्या अग्नीला आहुती देण्यासाठी मी हे भोजन करीत आहे आणि ते भोजन करणं किंवा तो अग्नी जो आहे तो अग्निरूपाने मी प्रत्येकाच्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या गाढवाला पाणी पाजलं तरी त्याचे जो ते अग्नी म्हणजे ते तृष्णा जी आहे ते त्याचे शमवण्याचं कार्य त्या पाण्याने केलं आणि त्या पाणी एकनाथ महाराजांनी त्याला प्यायला दिलं. त्यामध्ये त्यांची शांतता, त्यांची सर्वव्यापकता विचारांची जी आहे, सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी तेच परब्रह्म हे जाणण्याची जी शक्ती आहे ती त्यांच्या ठिकाणी होती आणि आपण मात्र नैवेद्य दाखवताना एखादं मांजर आली, कुत्रं आलं तर ते हाकलून देतो. नामदेव महाराज त्याच्या मागे जातात, अरे तुपाची वाटी तू नेली नाहीस आणि जे काय नेलंस ते कोरडंच आहे आणि म्हणून हे तुपाची वाटी पण घे. हा जो फरक आहे तो फरक आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. आता हे जे 7 आपण स्थान पाहिलं, भू हू भुवा स्वाहा, हे तर विराटाच्या स्वरूपात झालं, पण तेच आपल्या ठिकाणी सुद्धा आहे. एक मंत्र येतो, पिंडी ते ब्रह्मांडी. जे पिंडामध्ये आहे, जे आपल्या शरीरामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये आहे, किंबहुना जे ब्रह्मांडामध्ये आहे ते सगळं आपल्या या शरीरामध्ये आहे सर. आणि म्हणून समर्थ म्हणतात, या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. असं यंत्र कुठेच नाही ज्या ठिकाणी आपोआप दुरुस्ती होते. दुरुस्ती करण्यासाठी काहीतरी इंजिनियर आणावं मग ते यंत्राची दुरुस्ती होते, एखादा पार्ट बदलावा लागतो. पण या ठिकाणी आपोआप म्हणजे आपलं जे भोजन आहे त्यामधनं ते सगळे व्यवस्था होते आणि आपल्यामधलं जे रोग आहे ते हळूहळू कमी होतात आणि म्हणून सात्विक भोजन आहे त्याचं महत्त्व 17व्या अध्यायामध्ये खूप चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता
हे 19 मुख पाहिले आपण, सप्त अंगसुद्धा पाहिले आणि स्थूल जगताचा ह्या शरीर जो आहे, तो शरीराचा आत्मा जो आहे तो या ठिकाणी परब्रह्मस्वरूपाला मिळण्यासाठी जातो. पण ह्या ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्याच्या आकर्षणामुळे त्याला परब्रह्माची प्राप्ती होत नाही. अशाच प्रकारचे 1-2 श्लोकसुद्धा भगवद्गीतेमध्ये आहेत. त्याचा विचार करून आपण थांबूया. श्लोक फक्त मी उच्चार करतो त्याचा, कारण वेळही खूप लागेल मग. 5व्या अध्यायामधला श्लोक आहे. यत्तेंद्रिय मनोबुद्धिर मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोधो यः सदा मुक्त एव सः. विगत, इच्छा, भय, क्रोध. विगत म्हणजे गत म्हणजे ज्याचे निघून गेलेले आहे, की ज्याच्यामधला क्रोध, भय हे निघून गेले आहे, असा साधक आहे तो मुक्त एव सहा. सहा एव हा मुक्त असती. कोण मुक्त असतो? ज्याच्या ठिकाणची या इच्छा, क्रोध हे सगळं निघून गेलेलं आहे. यत्तेंद्रिय मनोबुद्धिर मुनिर्मोक्षपरायण. आणि पुढच्या श्लोकामध्ये लगेच दिलं आहे 5:29 भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतीं पृच्छति. आता सगळ्या कर्मानंतर जी शांती प्राप्त व्हायची ती कोणाला प्राप्त होती? भोक्तारं यज्ञतपसां. यज्ञामध्ये यज्ञाचा भोक्तारं म्हणजे तो यज्ञाचा अनुभव घेणारा, यज्ञामुळे काय म्हणतो आपण त्याला पोषण होणारा जो मी आहे, आणि सर्व लोक महेश्वरम, या सर्व लोकांमध्ये सर्वांच्या ठिकाणी असणारा जो आहे ते आणि मी यामध्ये फरक नाही असा विचार त्याच्या ठिकाणी आहे, तो सुहृदम सर्वभूतानां. सुहृद म्हणजे तो मनाने सगळ्यांची एकरूपता करण्याचे प्रयत्न करतो आपल्या साधनेने, आणि सगळे आपण एका स्तरावर आहोत याचा अनुभव तो घेतो. असा जो घेतो त्याला ज्ञानात्मा शांती पृच्छति, त्याला खऱ्या अर्थाने शांतीची प्राप्ती होती. आणि मग दुसऱ्या ठिकाणी अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जो अनन्यभावाने माझं भजन करतो, कीर्तन करतो, स्मरण करतो, त्याचा योगक्षेम मी वाहत असतो. आणि मग पुढे एका श्लोकात म्हणतं अयम ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच. सगळे यज्ञ जे आहेत, सगळ्या क्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या यज्ञांचा भोक्ता म्हणजे त्याचा उपभोग घेणारा मी आहे, आणि त्याचा प्रभुरेवच, त्या सगळ्या यज्ञाचं रक्षण करणारा प्रभू तो सुद्धा मीच आहे. न तु माम अभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. न तु माम अभिजानन्ति, जे या स्वरूपाला माझ्या जे जाणत नाही त्यांना मात्र त्याचं फळ प्राप्त होत नाही. आणि म्हणून शेवटी त्या अध्यायामध्ये म्हटलं पत्रं पुष्पं फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. म्हणजे इतक्या सोप्या रीतीने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग ती जागृत अवस्था असो, स्वप्नावस्था असो किंवा सुषुप्ती अवस्था असो, त्यामध्ये आता मी पुन्हा माझ्या पायरीवरून खाली उतरणार नाही, माझी अधोगती होणार नाही. मी केव्हाही ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, ऊर्ध्वगतीलाच मी राहील. आणि ऊर्ध्वगतीला जे जातात ते पुन्हा त्या मूळ स्वरूपापर्यंत जाऊन मिळतात. आणि म्हणून त्या मूळ स्वरूपामध्ये जाणं. सत्वगुणे भगवद्भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, अधोगुणे तमोगुणे अधोवृत्ती पावती. तर सत्व, रज आणि तम ह्या तिन्ही गुणांचं काय म्हणतात समतोल जो आहे तो राखला पाहिजे. सत्वगुण 24 तास असून चालणार नाही. जेव्हा वेळ पडेल तेव्हा तो रजोगुण आणि तमोगुणसुद्धा धारण केले पाहिजे. षठे साठ्यम प्रति आचरेत. अफजल खान असेल तर त्याला वागणं घेऊन त्याचं पोट फाडलंच पाहिजे. हे जसं आहे तसंच शिवरायाचे कैसे रूप, शिवरायाचे कैसे स्वरूप, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. परिस्थिती जशी असेल तसा आपण अवतार धारण केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण हा तिसऱ्या मंत्रापर्यंत आपण आलो या 12 मंत्रापैकी. आता पुढच्या मंत्राचा विचार आपण पुढच्या वेळेस करूया. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. नमस्कार.